नमस्कार मित्रांनो. जर तुम्हाला थंडीत शरीर उबदार ठेवण्यासाठी काय खावे हे जाणून घ्यायचे असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. येथे मी तुम्हाला 8 शक्तिशाली पदार्थांबद्दल सांगणार आहे, जे तुमचे शरीर सर्दी कमी करण्यास मदत करतील. हिवाळा ऋतू आपल्याला थंड हवा आणि ताजेपणाने भरतो. हिवाळा ऋतू आपल्यासोबतच अनेक आरोग्य समस्या देखील घेऊन येतो. या थंड ऋतूमध्ये शरीर उबदार ठेवणे आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एका संशोधनानुसार काही नैसर्गिक खाद्यपदार्थ खाल्ल्याने आपण केवळ उबदार राहत नाही, तर रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढण्यास मदत होते. हिवाळा ऋतू आल्हाददायक असतो, परंतु थंड वारे आणि कमी होणारे तापमान आपल्या शरीराला आतून थंड करतात. अशा परिस्थितीत आपण अनेकदा ब्लँकेट किंवा हीटरचा वापर करतो. पण तुम्हाला माहीत आहे का की तुमचे स्वयंपाकघरच तुमचे सर्वात मोठे हीटर बनू शकते? हो, तुम्ही बरोबर ऐकलात. आयुर्वेद आणि पोषण विज्ञान म्हणजे न्यूट्रिशन सायन्स दोघांचाही असा विश्वास आहे की काही विशिष्ट प्रकारचे अन्न उष्ण स्वभावाचे असतात. हे हिवाळ्यातील सुपर फूड्स केवळ थंडीपासून तुमचे संरक्षण करत नाहीत, तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करतात. हिवाळ्यात तुमचे शरीर उबदार ठेवण्यासाठी काय खावे हे जाणून घ्यायचे असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मी तुम्हाला शेवटी काही अतिशय महत्त्वाच्या टिप्स देखील देईन. थंडीच्या काळात तुमचे शरीर उबदार आणि ऊर्जावान ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात या 8 गोष्टींचा समावेश करावा. पहिलं आहे गूळ. गुळाला देसी हीटर असेही म्हणतात. त्याचा खूप उबदार प्रभाव असतो. गूळ कसे खावे? जेवणानंतर थोडासा गूळ खावा किंवा चहा किंवा कॉफीमध्ये साखरेऐवजी गुळाचा वापर करावा. गुळाचे फायदे: गूळ शरीराचे तापमान वाढवते, रक्त शुद्ध करते आणि गूळ हा आयर्नचा एक उत्कृष्ट स्रोत आहे. दुसरं आहे आळे. आळे हे एक शक्तिशाली थर्मोजेनिक अन्न आहे, म्हणजेच ते शरीरात उष्णता निर्माण करते. आळे कसे खावे? आल्याचा चहा, भाज्या किंवा सुपामध्ये चिरलेले आले घालावे. आल्याचे फायदे: हिवाळ्यात सर्दी आणि घसा खवखवणे टाळण्यास मदत करते. तिसरा आहे मध. शुद्ध मधाचा तापमान वाढीचा प्रभाव असतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. मध कसे खावे? मध कोमट पाण्यात किंवा हर्बल चहामध्ये मिसळून प्यावे. मधाचे फायदे: मध अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध आहे, जे हंगामी संसर्गांशी म्हणजे सीझनल इन्फेक्शनशी लढते. चौथं आहे ड्राय फ्रुट्स. बदाम आणि अक्रोडमध्ये निरोगी पोषक तत्वे आढळतात, जे आपल्या शरीराला ऊर्जा आणि उबदार ठेवतात. ड्राय फ्रुट्स कसे खावे? थोडे बदाम आणि अक्रोड रात्रभर भिजवा. सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम आणि अक्रोड खावा. ड्रायफ्रुट्सचे फायदे: ड्रायफ्रुट्स ओमेगा 3 फॅटी ॲसिड्सने समृद्ध असतात, जे मनाला तीक्ष्ण करतात आणि त्वचेला कोरडेपणापासून वाचवतात. पाचवं आहे तूप. तुपामध्ये उबदारपणाचा प्रभाव असतो आणि तो शरीराला आतून वंगण घालतो, म्हणजे लुब्रिकेशन करतो. तूप कसे खावे? डाळ, भाकरी किंवा भाज्यांमध्ये 1 चमचा शुद्ध देसी तूप घाला. तुपाचे फायदे: तूप पाचन मजबूत करते आणि त्वचेला आतून मॉइश्चराइज करते, त्यामुळे कोरडेपणा दूर होतो. सहावं आहे बाजरी आणि मका. गहूऐवजी तुमच्या आहारात बाजरी, नाचणी आणि मका यांसारखे भरड धान्य समाविष्ट करा. हे कसे खावे? बाजरी भाकरी किंवा मक्याची भाकरी आणि मोहरीचे साग हे हिवाळ्यासाठी सर्वोत्तम संयोजन आहे. याचे फायदे: त्यांचा उबदारपणाचा प्रभाव असतो आणि दीर्घकाळ ऊर्जेची पातळी राखतो. सातवं आहे तीळ. तिळातील निरोगी तेल शरीराला उबदार ठेवणे आणि उबदारपणाचा प्रभाव असतो. तीळ कसे खावे? तिळाचे लाडू किंवा तिळाची चिक्की बनवा आणि खावे. त्याचे फायदे: तीळ कॅल्शियम आणि फॅटचा सर्वत्र स्रोत आहे, जे हाडे आणि त्वचेसाठी चांगले आहेत. आठवं आहे अंडी आणि चिकन. मांसाहारी लोकांसाठी अंडी आणि चिकन हे प्रोटीनचे उत्कृष्ट स्रोत आहेत.
हे कसे खावे? उकडलेले अंडी किंवा चिकन सूप प्यावे. याचे फायदे: प्रथिने पचवतात आणि शरीराला जास्त उष्णता निर्माण करते, ज्याला थर्मिक इफेक्ट म्हणतात, ज्यामुळे शरीर उबदार राहतो. हिवाळ्यात खाण्याबद्दल 3 महत्त्वाच्या गोष्टी. विंटर डाएट टिप्स. फक्त अन्नच नाही तर खाण्याची पद्धत देखील महत्त्वाची आहे. पहिलं टिप्स आहे भरपूर पाणी प्यावे. हिवाळ्यात तहान कमी लागते, परंतु शरीराला जास्त पाण्याची आवश्यकता असते. शरीराला आतून हायड्रेट ठेवा. कोमट किंवा हर्बल टी प्या. दुसरं टिप्स आहे ताजे अन्न खावा. थंड आणि शिळे अन्न टाळा. नेहमी गरम आणि ताजे तयार केलेले अन्न खावा. तिसरं टिप्स आहे हळूहळू खावा. गरम अन्न हळूहळू खाल्ल्याने शरीराचे पाचन चांगले होते आणि जास्त उष्णता निर्माण होते. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आजच्या या व्हिडिओमधून तुम्ही काहीतरी नवीन शिकला असाल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. तर भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.